बी रेडी स्टार्ट. औरंगाबाद शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर पैठण हे एक तालुक्याचे शहर वसलेले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या या शहराचे महत्त्व फार मोठे आहे. पूर्वीपासून पैठण हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पैठणच्या पैठणीला देशात व परदेशात खूप मागणी आहे. 2000 वर्षापासून पैठण येथे पैठणी साडी विणली जात आहे. प्रत्येक राजाकडून पैठणीला अधिकाधिक प्रोत्साहन मिळत गेले. यादवकालीन पैठणीला खूप प्रोत्साहन मिळाले. परिच्छेद. पैठणी ही रेशीम व जर यांच्यापासून तयार होते. पैठणीमध्ये वापरण्यात येणारे रेशीम हे रंगीत असते. पैठणी ही मागाच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारचे यंत्र न वापरता विणली जाते. पूर्वीपासून कलाकार फक्त पोट भरण्यासाठी पैठणी विणत नाहीत, तर ही कला नेहमी जिवंत राहावी यासाठी आजसुद्धा पैठणमध्ये काही निवडक कारागीर हा व्यवसाय करतात. पैठणीसाठी लागणारी जर आणि रेशीम बेंगलोर व सुरत येथून आणण्यात येते. पैठणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण पैठणी हाताने विणावी लागते. एक एक धागा मोजत हे काम करावे लागते. पैठणी विणणाऱ्या कलाकारांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शासनातर्फे भारतातील प्रमुख शहरात हस्तकलेचे प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात असे दिसून आले की भारतातील अनेक लोकांना पैठणीविषयी माहिती आहे. परिच्छेद. या हस्तकलेबद्दल श्री तालगीर यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर श्री प्रभाकर अंबादासराव ढालकरी राहणार पैठण यांनी विणलेल्या पैठणी साडीला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार श्री ढालकरी यांना नुकताच राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती म्हणाले की रेशमापासून तयार केलेल्या या पैठणीला परदेशात खूपच मागणी आहे. म्हणूनच नवीन पिढीने या व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे.